नमस्कार, मी अश्विनी. तुमचे सगळ्यांचे माझ्या अश्विनी दरकर या चॅनलमध्ये ढिगभर स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त असाल आणि आमची व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते. तर चला फ्रेंड्स, फायनली डिसिजन झाला आहे. आता ह्या डिसिजनवरती मी एक डिटेल व्हिडिओ नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल. तर आता मी जाणार आहे सोमवारपासून जॉबला. पैकी आता 1-1.5 महिना झाला. तर आपले जी काही भांडे वगैरे होते किचन क्लीन केलं नव्हतं. तर किचन माझ्याशी बोललं, अगं किती किती माझ्यावर धूळ झाली, जरा माझ्याकडं पण लक्ष दे. तर म्हटलं हो हो, तुमच्याकडं पण लक्ष देते. आणि ठरवलेले की एक दिवस थोडे थोडे भांडे घासून घेईल. पण आता तेवढा वेळ नाही. सो आज मला सगळे दोन्ही मान्नीचे भांडे सगळे क्लीन करायचे आहे. काल घर सगळं बाकीचं क्लीन करून घेतलं, त्याचा व्हिडिओ टाकला नाही. याचं कारण म्हणजे याच्या आधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की मी दर वीकली घराची क्लिनिंग कशी करते. तर त्याची लिंक मी नक्कीच आय बटनमध्ये देईल, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. तर मग सगळं क्लिनिंग वगैरे काल झालं. तर आज सगळे भांडे वगैरे घासून म्हटलं जे दळणं वगैरे आहे ते पण आपले करून ठेवावा, म्हणजे लई धावपळ होत नाही. तर मग असं ह्या गोष्टी आहे. आणि फायनली मग आता जॉबला जायचं ठरवलं आहे. 2-3 महिने घरी होतं तर थोडंसं आता अवघड वाटते जॉबला जायचं म्हटल्यानंतर. पण जावे तर लागणार, असं नाही. कारण शहरात राहायचं म्हटल्यानंतर दोघांनी कमवलं तर मग आपलं कुठंतरी व्यवस्थित चालतं. नाही तर मग खूप साऱ्या अडचणी येतात आयुष्यात. तर आता 2-3 महिने होती घरी. तर चला मग आता फायनली पुन्हा जाऊया आपण बॅक टू वर्क. आणि आता इथे जवळच जॉब पाहिला आहे. तर कसं, कारण मला पुन्हा सगळं घर वगैरे सांभाळून मुलाकडे लक्ष देऊन त्याच्या अभ्यास स्टडी वगैरे सगळ्या गोष्टी मला अरेंज झालं पाहिजे. अशा याने मी तो जॉब पाहिलेला आहे. तर जेव्हा जॉबवर जाईल त्या दिवशीचा नक्की व्हिडिओ मी शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल. तर चला मग आता अशी ही गडबड आहे माझ्या मागे थोडीशी. तर मग आता मी भांडे क्लीन करायला घेते आणि तुम्हाला दाखवते दिवसभराचं रुटीन. ते भांडे आहेत की जे ऑलरेडी मी रात्री क्लीन करून ठेवले होते. तर मी एका साईडला ठेवलेले आहेत आता ते. कारण पुन्हा आता म्हणजे जेवढं पटकन आपलं काम आवरून वेळ कमी लागेल तेवढा मला लावायचं आहे. कारण बाकीचे खूप काम आहेत अजून. भांडे वाळू घालण्यासाठी धुतलेले, ओढणे आथरून झालेले आहे. ही मांडणी घेते पहिल्यांदा क्लीन करण्यासाठी. तर याच्यावरचे सर्व भांडे हळूहळू थोडेसे इकडे काढून घेते मी. मशीन पण चालू आहे, कपडे लावलेत मशीनला आज, कारण बाकीचं सर्व काम पटपट आवरलं पाहिजे म्हणून. तर आता हे थोडेसे भांडे काढून घेतलेत. आपलं किचन छोटं असल्यामुळे मग थोडेच भांडे घेऊन घासायला लागतात. एवढे पहिल्यांदा घासून घेते मी भांडे आणि मग बाकीचे राहिलेले. तर येथे मी भांडे घासायला सुरुवात केलेली आहे. आणि थोडे घासून स्वच्छ व्यवस्थित थोडे धुवून घेते. कारण आपल्या किचनवरती तेवढीशी जागा नाही आहे त्यामुळे. तर कारण मला घर स्वच्छ ठेवायला तितकंच आवडतं. याआधीसुद्धा मी जॉबला गेलेले होते. फक्त हा 3 महिन्याचा मध्ये माझा पॉज गेला. नाहीतर मी जॉबला जाऊनसुद्धा माझं घर मी तेवढंच स्वच्छ ठेवायची. मला सुट्टीच्या दिवशी स्वतःला वेळ द्यायला नाही भेटला तरी चालायचं, पण मला घर अगदी स्वच्छ लागतं आणि मला ते तसंच ठेवायलासुद्धा आवडतं. त्यामुळे मला थोडक्यात ही हॉबी म्हटली तरी चालेल की घर हे अगदी स्वच्छ ठेवायचं. आणि त्यामुळे माझ्या मुलाला म्हणा किंवा माझ्या हजबंडलासुद्धा ती सवय लागलेली आहे स्वच्छतेची. तर चांगलं एक गोष्ट आहे की त्यांनासुद्धा स्वच्छता आवडते आणि मलासुद्धा स्वच्छता आवडते. तर मला ही जी स्वच्छता आहे तर ही मी माझ्या आईपासूनच शिकले. माझ्या आईला स्वच्छता ठेवायला खूप आवडायची घरात. तीसुद्धा कितीही दमून आली तरी घरात स्वच्छ ठेवायचीच ती. इथे पिल्लू माझी मदत करते. मी म्हटलं मी तोपर्यंत भांडे घासते, तोपर्यंत ही भांडे तू इथं व्यवस्थित लाव. तर ते माझं मदत करते. तर चला, माझं पिल्लू आता मस्त मोठं झाले आणि ते मम्मीला हेल्पसुद्धा करू लागते. तर किती गोड ना. तर अर्धीला वरती मांडणी ही क्लीन करून झालेली आहे. तर आता वरचे जे डबे आहेत ते काढून घेते मी. पहा ना, म्हणजे उंचीचा सुद्धा तेवढाच प्रॉब्लेम होतो. तेच जर आपला उंची जास्त असेल तर तेवढा त्रास होत नाही. पण इथे आमची उंची आहे कमी, त्यामुळे मग आम्हाला वरती हात नाही पुरत. चेअर घेऊनच ह्या सगळ्या गोष्टी काढाव्या लागतात. आणि मग त्यामुळे अजूनच वर चढ खाली उतर आणि वेळसुद्धा तितकासाच जातो. त्यामुळे उंच असण्याचे सुद्धा काही फायदे आहेत असं मला वाटतं. तर चला, असू द्या, आता जे दिले देवाने त्यामध्ये समाधानी राहायला पाहिजे. तर येथे मी भांडे काढून घेतलेत आता सर्व. आणि फायनली ही मांडणी आता आपली सगळी क्लीन करून होत आलेली आहे. तर जे काही भांडे काढलेत आता ते सुद्धा मी स्वच्छ घासून घेते. स्वराज मला खूप मदत केली त्याने, थँक्यू स्वराज. तर आता बऱ्यापैकी माझे सगळे भांडे घासलेत एका मांडणीचे. तर आता कपडे वाळू घालून घेते पहिल्यांदा आणि मग दुसऱ्या मांडणीचे भांडे घासण्यास सुरुवात करते. कपडे वाळू घालून आल्यानंतर आता आपल्याला ही मांडणी क्लीन करायची आहे. तर आता मी सुरुवात करते.
तर ही जी पहिली मांडणी होती ना, तिला क्लीन करायला तेवढासा वेळ लागत नाही, कारण सगळे भांडे ऑलरेडी मोकळे असतात. पण जे आपल्याला डब्बे वगैरे घासायचे म्हटलं ना, की त्या मांडणीला जास्त वेळ जातो, कारण मग ते डब्यांमध्ये जे काही सामान आहे ते खाली करा, त्यानंतर मग ते घासायला काढा आणि त्यामध्ये खूप सारा वेळ जातो. त्यामुळे दिसायला डब्बे जरी थोडे असले ना, तरी त्यांना घासायला तितकासाच वेळ जातो. त्यामुळे मग मला ह्या मांडणीचा बऱ्यापैकी कंटाळा येतो घासायचा. पण एकदा मनावरती मी घेतलं ना, की ते काम मग पूर्ण झाल्याशिवाय मलाही मनाला शांतता भेटत नाही. तर चला असू द्या, आता शेवटी घासावे तर लागणारच आहे, कितीही कंटाळा आला तरी. तर मग मी आता डब्बेसुद्धा इथे स्वच्छ घासून घेते आणि व्यवस्थित ते वाळायलासुद्धा लावते. तर चला मग हळूहळू थोडे थोडे डब्बे काढून घेते, कारण मग तेवढेसे डब्बे पुन्हा बसत नाही. तर थोडेसे रिकामे केले ते पहिल्यांदा घासते आणि मग पुन्हा बाकीचे राहिलेले. तर असं थोडं थोडं करून मी सर्व डब्बे वगैरे स्वच्छ घासून घेते. तर इथे स्वराजला मी म्हटलं झोप, तरी तो झोपत नाही. तर मग मी त्याला इथे अभ्यासाला बसवले आणि इथे हा आपला किराणा वगैरे असा थोडासा मी काढून ठेवलेला आहे बाजूला. तर चला पुन्हा आता हे बाकीच्या ज्या काही बरण्या आहेत त्या स्वच्छ करून घेते आणि ह्या ज्या राहिल्यात ज्यामध्ये ऑलरेडी सामान आहे तर त्या मी नाही काढणार आता, कारण तेव्हा ज्या एम्प्टी होतात ना तेव्हा मी त्या लगेच घासते, कारण मग ते तेवढं सगळं काढायचं म्हटलं की अजून सारा वेळ जातो खूप. आणि फायनली आता इथे माझे सर्व भांडे घासून झालेले आहेत आणि इथे माझ्या पिलूची मध्ये मध्ये लुडबुड चालूच आहे. मला फायनली आता सगळे भांडे घासायचे होते तेवढे घासून झालेत. आत्ता आपल्याला मांडण्या ज्या आहेत त्या स्वच्छ पुसून काढायच्या आहेत. तर मी आता त्या मांडण्या पहिल्यांदा क्लीन करते. तर मी येथे मांडणीवरचे सर्व पेपर काढलेत आणि मांडणी पूर्ण मोकळी केली. तर आता मी ती स्वच्छ करून घेते. तर मी याआधी ना नेहमी एक मांडणी स्वच्छ झाली का भांडे घासून ती लगेच पुसून घ्यायची. पण ह्या वेळेस मी काय केलं, पहिल्यांदा सगळे भांडेच घासून घेतले आणि त्यानंतर मग मी आता ही मांडणी इथे स्वच्छ कपड्याने पुसून काढत आहे. तर ही मांडणी भिंतीला फिट केलेली आहे, त्यामुळे ती काढता येत नाही. त्यामुळे ती असेच चेअरवरती चढून व्यवस्थित पुसून काढावी लागते. तर आता दुसरी मांडणी घेते पुन्हा मी क्लीन करण्यासाठी. तर ह्या मांडणीवरचे पण पेपर वगैरे सगळे झटकून घेते आणि ह्या मांडणीला मला खडू ओढावा लागतो, नाही तर मग सगळ्या मुंग्या लागतात. तर कारण प्रत्येक डब्बा आपण कंटिन्यू सारखा उचकून पाहत नाही, तर त्यामुळे मग खूप वेळा असं माझं नुकसान झालेलं आहे एकदा दोनदा. तर तेव्हापासून जेव्हा मी कधी त्या मांडणीची क्लिनिंग करते, भांडे वगैरे घासते, त्यावेळेस मी पुसून वगैरे काढल्यानंतर पुन्हा तिथे मुंग्यांचा खडू ओढते, जेणेकरून मग मुंग्या वगैरे लागत नाही. तर येथे ज्या काही आपल्या बरण्या आहेत पहिल्यांदा मी त्या स्वच्छ पुसून घेते आणि मग मांडणी पुसते. ही पण मांडणी पूर्ण पुसून ज्या बरण्या वगैरे होत्या त्या पण पुसून तिथे लावल्या. डबे वगैरे पिठाचे, कारण ते एम्प्टी नाही करू शकत. तर त्यानंतर इथे कांद्याचा देखील चाळा आहे. तर म्हटलं चला लगे हात त्यालासुद्धा स्वच्छ करून घेते. ते कांदेसुद्धा स्वच्छ केलेत, लसूण स्वच्छ केलं आहे, बटाटे. तर असं हे एक प्लास्टिकचं आहे माझं, त्याच्यावर अंथरून ठेवलं आहे. तर एवढे टरकलं निघले पहा कांद्याची खराब घाण. आणि एक सडका देखील कांदा निघाला. तर एक सडेल कांदा बाकीच्या सगळ्या कांद्यांना खराब करतो. तसंच आपल्या आयुष्यात आहे. आपल्या आयुष्यात एखादी खराब व्यक्ती असेल तर ती बाकीच्यांनासुद्धा लवकर खराब करू शकते, त्यापेक्षा ती वेगळी केलेलीच बरी. तर इथे आपलं आता हे मी स्वच्छ घासून काढते आणि त्यानंतर ही थोडीशी फरची देखील पुसून काढायची आहे पुन्हा मला. फायनली सर्व कामं आवरली. आता किचन पण स्वच्छ करून घेतलं. इथे आपलं जे काही चाळं असतं कांद्याचं वगैरे ते पण क्लीन झालं. ही मांडणी पण क्लीन झाली आता सगळी. आणि येथे आपले भांडेसुद्धा वाळत आहे. मला फायनली सगळं क्लिनिंग झाल्यानंतर माझं किचन मला सांगतं, अगं खूप धूळ झाली होती गं आमच्या अंगावरती आणि तू ती क्लीन केली, तर आत्ता जरा असं मोकळं मोकळं वाटतंय आम्हाला. तर मी म्हटलं हो का? ते म्हणे हो, तुला एवढं काम असतं त्यामध्ये तू महिन्यातून एकदाच आमच्याकडं लक्ष देते. सो आता महिन्यालासुद्धा जास्त वेळ होऊन गेलता तरी तू आमच्याकडं लक्ष दिलं नव्हतं, तर आमच्यावरती जास्तच धूळ झाली होती. तर बरं झालं तू साफ केलं आणि सगळं काम झालं आहे आपलं फायनली. दोन्ही मांडण्या वगैरे घासून आणि आता फक्त थोडेसे कामं राहिले ते आता उद्या करणार आहे. आता बाकी विश्रांती. तर आता थोडेसे भांडे वाळतात, तोपर्यंत मी माझं बाकीचं काम करून घेते आणि मग पुन्हा भेटूयात भांडे लावण्यासाठी. तुम्ही पण या. फ्रेंड्स, आता आपले भांडे वगैरे वाळले आहे. तर आता मी हे लावून घेते मांडणीला.
तर आता पुन्हा टेन्शन, काढायचं एकपट, घासायचं एकपट आणि पुन्हा तेच जागच्या जागी व्यवस्थित लावायची म्हटली की अजून टेन्शन. तर मी आता इथे सुरुवात केलेली आहे भांडे लावण्यासाठी. तर हे पण घरी आले होते, तर त्यांना बोललेली की चला ना तुम्ही थोडीशी माझी मदत करा भांडे लावण्यासाठी. तर त्यांनी काही शेवटी मदत केली नाही, तर शेवटी सगळे भांडे मलाच लावावे लागले. तर खूप वेळ गेला माझा आणि पुन्हा मला हॉस्पिटलला देखील जायचं होतं. तर हॉस्पिटलला का जायचं होतं त्याच्यावरती नवीन व्लॉग येईल आपला, पण थोडासा लेट येईल. तर तो सुद्धा व्लॉग तुम्ही नक्की पहा. तर चला मग फ्रेंड्स, मी येते सर्व भांडे मांडणीला व्यवस्थित लावून घेते. चला फ्रेंड्स, फायनली अशा प्रकारे सर्व घर क्लीन करून झालं. सगळे भांडे मांडणीला व्यवस्थित लावून सुद्धा दिलेले आहेत आणि इकडचे पण डब्बे वगैरे व्यवस्थित लावलेले आहेत. तर आत्ता किचन म्हणते की मला जरा हलकंसं वाटतंय. तर आमच्याकडे असे 1.5 महिन्यातून नाही तर महिन्याला लक्ष देत जा असं म्हणतंय ते मला. तर चला फायनली ह्यावेळेस उशीर झालेला घर क्लीन करण्यासाठी भांडे वगैरे, पण आत्ता झालेत फायनली क्लीन वगैरे. थोडंसं काम असल्यामुळे तेवढं लक्ष नव्हतं जास्त की भांडे घासायचे, चाललं होतं खूप दिवसापासून, पण योग मात्र आजच आला. तर चला मग झालंय आता किचन वगैरे स्वच्छ सगळं. तर फायनली एक काम तरी डन झालंय आज आणि राहिलेले आता उद्या करूयात. तर तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.